वादा तो निभाया. फायनली अजूनही आम्हाला माहित नाही की कुठे जायचंय. स्वतः खूप कन्फ्युज माणसं आहे त्याचं. हे प्राचीन शिवमंदिर कधीपासून आहे ह्याचा उल्लेख नाहीये. त्या इमारतीला सातखानी बुरुज असं म्हणतात. हा पूर्ण ब्रह्म मागे गेली. समुद्र किनारी आज निश्चित पडलेली आहे. मायकल शुमेकर. उन्हाळ ट्रेकर्सचा उद्देशच मुळात हाच आहे की गड किल्ल्यांबरोबर मनोरंजन. नो रूल, नो मॅप अँड नो प्लॅन. जाम ट्रॅफिक होते यार इथे आता. अरे किती ट्रॅफिक आहे. पब्लिकने गाड्या पण कशा लावल्यात. कसं जाणार आता. राहू दे सर. आपण काय करूया लोणावळ्याला जाऊया. लोणावळ्याला कुठे येणार. लोणावळा जाऊन बघू आता काय. अरे हे सगळ्या गाड्या लोणावळ्यालाच जात आहेत. परत ट्रॅफिक वाढणार. तर राजमाजीला गेलो असतो. आपण एक काम करूया, इथून राईट मारून कोकण रूट पकडूया काय. कोकणात कुठे येणार. कारण आता कसं माहिती आहे काय, रस्ता पण चांगला आणि हे सगळे जवळचं डेस्टिनेशन लोणावळा पकडणार. आपण कोकण पकडूया. अरे पण हा सगळा ग्रुप तिकडेच चाललाय, मांडवा अलिबाग. काय बोलतो. आता ह्यांच्यासारखे 10 ग्रुप असणार अजून. मग काय करायचं. चल ना परत घरीच जाऊया. सिरियस होणार आहे. सिरियस होतं. एवढा आलंय तर आपण कुठेतरी गेलं पाहिजे ना. अरे मग आता कुठे ट्रॅफिक. अरे पण मी काय बोलतो, आपण पहिलं गाडीत हवा भरूया ना. हवा. हा यार, ये गाडीत हवा भरूया. पहिली गाडीत हवा भरूया, मग ठरवूया काय करायचं. आता हवा तर भरून झाली आहे. आता जरा ट्रेकिंग मध्ये हवा भरूया. डिसाइड करू ना कुठे जायचं. काय ठरलं काय. नाही अजून तरी. आता हे सगळे लोणावळ्याला जातात. आपण मला वाटतं आपण कोकण रूटच पकडूया. रस्ता पण चांगला आहे. सारखं काय आहे कोणामध्ये. शेवटच्या कधी गेलेलो. हा ते पण आहे. अरे यार पण पटकन डिसाइड करा ना काय ते लवकर. अरे हा आता चल आपण कोकणातच जाऊया. कोकण रूट पकडूया. तिकडे कुठेतरी मध्ये थांबून पुन्हा विचार करूया कसं काय करायचं ते. काय चला. तेरा बहाना टन 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 वही पुराना देर से आना और ये कहना वादा तो निभाया. ओ मेरे राजा. अशा प्रकारे कोकणाचा रूट आम्ही पकडलेला आहे. आणि फायनली अजूनही आम्हाला माहित नाही की कुठे जायचंय. परत डिसाइड नाही. परत डिसाइड करायचं. कुठलं गाव येईल काय येईल. एवढी गाव फिरलोय आता परत त्याच गावात काय जायचं असं आमचं आहे. आता उन्हाळ्या करून करून आम्हाला आता असं झालंय की अरे बापरे आता काय करायचं. ठीक आहे. माझ्यासोबत आहेत ड्रायव्हिंग सीटवर नारायण केळकर. माझ्यासोबत आहेत बॅक साईडला आमचे नथ केळकर, आमचे ड्रोन ऑपरेटर, कॅमेरामॅन अँड आमचे डायरेक्शन सुपर डायरेक्टर. तर तुम्ही बघत राहा आमचा व्लॉग. तुम्हाला कसा वाटतो उन्हाळ ट्रॅकरचा उन्हाळ दिवस. रॅन्डमली आम्ही निघालोय फिरायला. आमच्या व्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट्स आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. चला तर मित्रांनो आमच्या बरोबर उन्हाळ करायला. कर्नाळा सुटका दिसतोय. जाऊया. कर्नाळा गड दिसतोय तो. जाऊया का आता. हा मग आता पुढे तर आलाय. आपण काय बोलतो कुठेतरी गाव बघूया. हो पण आता ऊन किती वाढलंय. वर जायपर्यंत काय होईल. गडावर चढायला काय प्रॉब्लेम आहे. बाबा डोपरा हातात येतील आता. एवढ्या उन्हाचं काय प्रिपरेशन केलंयस काय. ते पण आहे. आता गड किल्ले चढताना प्रिपरेशनची गरज असते. कारण शेवटी कसं ते एकदम वेगळं वातावरण असतं गड किल्ले सर. वातावरण बिटात काय नको. इथे ससे हलपट होते उगाची. उन्हाळ्याचा होईपर्यंत निघशील. आता पुढे जाऊया. कुठे जायचं. कंटिन्यू.
हॅलो मायकल शुमेकर, गाडीला फक्त 4च शॉक ऑब्झर आहेत, एक्स्ट्रा घ्यायचे आहेत काय? समोरचा माना ब्रेक मारतोय, मी काय अरे पण तू हळू चालव ना बाबा. आम्ही हळू चालत आहे. आपल्याला उन्हाळे काय करायचे? गाडीची चाकं जमा करून घरी नाही यायचंय. हळू हळू दमा नाही. सीएनजी गाव, सीएनजी गाव, सीएनजी. चल आता तोच राहिला एक विचित्र गाव. लोकांना कळू दे सीएनजी पण गाव आहे. तू बोर्ड लिहिलं त्याचं काय? सीएनजी पंप. अच्छा. अरे आता तेच आहे, आता पेट्रोल भरलंय, आता सीएनजी पण भरूया, थोड्या वेळाने डिझेल पण भरूया आणि इलेक्ट्रिसिटी ते पण चालवूया. हॅलो अरे यार तुम्ही काय ते एक ठरवा पहिला. तुम्ही स्वतः खूप कन्फ्युज माणसं आहे त्या जगातली. कुठे चाललाय तुमचं तुम्हाला माहित नाही, काय डिसाइड नाही, काय नाही. अरे गाडी चालली. अरे यालाच उन्हाळक्या म्हणतात. यालाच उन्हाळक्या म्हणतात. उन्हाळक्या करायचं म्हणजे असं आलंच. आता आम्ही बऱ्याच वेळेला ट्रेक काढतो, ट्रेक काढल्यानंतर आमच्या लक्षात येतं कोण येत आहे. ऐन वेळेला कॅन्सल करणारे असतात, ऐन वेळेला न सांगता येणारे पण असतात, ऐन वेळेला माघार घेणार असतात आणि अर्ध्यातून परत जाणारे पण असतात. हो, अर्ध्यातून पण. असे अनेक अनुभव आम्ही घेतलेले आहेत, प्लॅन करून प्लॅन न करता. आणि अशा प्रकारे उन्हाळ ट्रेकर्सचा प्रवास चालू झाला, जो अजून चालतोय. आजही काही ठरवलं नाहीये कुठे जायचं काय. पण एक नक्की, उन्हाळ काय करायला चाललोय हो, तर नक्कीच काय ना काहीतरी शोधून काढणार. हो ते तर आहे. कॉन्फिडन्स आहे आम्हाला. आम्ही जेव्हा बाहेर पडतो तेव्हा नवीन काहीतरी शोधून काढतोच. चला तर या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला काहीतरी नवीन पाहायला मिळणार हे नक्कीच. हो, उन्हाळ ट्रेकर्स हा प्रवास इतके वर्षाचा कसा होता, काय होता ते सुद्धा तुम्हाला अनुभवायला भेटेल. आणि शेवटी कसं आम्ही मित्राचे घोळके घेऊन निघणारी माणसं आणि मित्रांमुळे जगणारे माणसं. कोकणची लाल परी. खर तर ना एसटीने प्रवास केला पाहिजे. लोक उगाच नाकं मुरडतात, उलटी होते, वास होतो. जो माणूस एसटीने प्रवास करेल ना तो जगात कुठेही कसाही प्रवास करू शकतो. एसटी इज द बेसिक ट्रेनिंग हाऊ टू ट्रॅव्हल. आणि मुळात एसटीचा प्रवास आहे ना कोकणातून करावा. त्या नागमोडी वळणं त्याची सवय झाली ना तुम्हाला की मग तुम्ही टायटॅनिक मध्ये असाल नाही तर अजून कुठल्याही गलबतात असाल, मला बोट काय विमान काय कुठलंही काही लागणार नाही. एक खरं तर बेसिक ट्रेनिंग आहे, हे करून घेतलं पाहिजे प्रत्येकाकडनं. एसटीच्या प्रवासामध्ये होतं काय की आपल्याला कळतं वेगवेगळ्या स्वभावाची, वेगवेगळ्या हावभावाची आणि वेगवेगळ्या विचारांची माणसं आपल्याला एसटीत भेटतात. त्याचप्रमाणे एसटी म्हणजे कशी गावोगावी जाते. त्यामुळे ते नवीन नवीन गाव आपल्याला एक्सप्लोर करायला मिळतात. हे आता आपण गाडीने फिरतो, आपण आपल्या प्रायव्हेट व्हेकल्सनी फिरतो, पण एसटीचा प्रवास म्हणजे माणसं ओळखण्याचा प्रवास. आणि मुळात आहे ना तुमची एसटी मध्ये इम्युनिटी सिस्टीम डेव्हलप होते. तरेवाईक माणसं असतात, तरेवाईक प्रकारची सामान, तरेवाईक प्रकारचे वास येत असतात. त्या वासामधनं तुम्ही सस्टेन झालात ना तर तुम्ही जगात कुठेही राहू शकता पक्का. तात्पर्य आहे की एसटीने प्रवास करावा. मस्त आहे. आणि स्पेशली कोकणात जायला एसट्या आहेत त्याचा आवर्जून प्रवास करावा, कारण कोकणात जाताना आपल्याला बरेच घाट लागतात, आजूबाजूला असलेली हिरवळ आणि नागमोडी वळणाचे रस्ते, हे सगळं ऑसम आहे, मस्त आहे. ते बघायला. आणि एसटीने नुसता प्रवास नाही केले, एसटीने नातं जपलंय. हो, प्रत्येक गावामध्ये त्या एसटीची आतुरतेने वाट पाहणारी माणसं असतात. त्या एसटी वरतीच त्यांचं लाईफ असतं की त्या लाईफचे धागे दोरे, त्या लाईफचं येणं जाणं, आवागमन, बाजारात जाणं, बाजारात येणं इत्यादी बऱ्याच गोष्टी असतात. इव्हन बेसिक मेडिकल इमर्जन्सी सुद्धा एसटी कंडक्टर, एसटी ड्रायव्हर मदतीला धावून आलेले आपण पाहिलेले आहेत. हो, आणि कसं महाराष्ट्रातल्या बऱ्याच गावखेड्यांना शहराशी जोडण्याचं महत्वपूर्ण काम जर कोणी केलं असेल तर ते एसटीने केलंय. आणि त्या बाबतीत आपल्याला एसटीचे आभार मानलेच पाहिजेत. आज थोडे तुम्ही शहाणे झालायत, हातात गाडी आली आहे, कम्फर्ट झोन मध्ये आलाय. पण प्रयत्न काहीतरी कोकणात या आणि एसटीचा प्रवास नक्की करा. हे आपल्याला लेफ्ट मारायचं का रे? हळूहळू लेफ्ट हळूहळू गाडी वडकाचा थांबा. हॅलो उतरायचं आहे का? 10 मिनिटाचा ब्रेक होईल. हॅलो. गाडी आधी बघला लागली, वडकळच्या नादात गाडी आली बघ, रूटवर आली आहे. लफडा झाला रे, म्हणजे आपण नाही बोललो तिकडेच चाललोय.
अलिबाग नको यार, अलिबागला जाऊ यार, भरपूर पर्यटक असतात अलिबागला. मग आता कुठे कोकणात जाणार? एक काम करूया आपण त्याच रूटने कुठेतरी समुद्र किनारी एखादं चांगलं गाव बघूया. तेच करूया. कारण उन्हाचं ना त्या बीच वरती रखरखाट करत राहायचं प्लॅनच्या बाहेर आहे. मी प्लॅन नाही केला असं काय. घरी सांगून आलाय ना? हा यार, फोन करून विचारतो घरी माहिती आहे की नाही. हॅलो निनाद. निनाद झोपला. घरी सांगून आलायस का? काय घरी सांगून आलायस का? म्हणजे काय आपटली रे गाडी, मला वाटलेलंच. लक्ष नाही रे यांचं. बरोबर. काय स्पीड ब्रेकरच फालतू आहे. चुकीच्या माणसाच्या हातात गाडी दिलेली आहे. त्याच्या हातात फक्त स्टेरिंग द्यायची, चाकं नाही द्यायची. एवढं चुकीचं स्पीड ब्रेकर आहे ना. बघ शेवटी गाडी बंद पडली. थांब आता उतरून बघतो मी काय झालंय. लहानपणी मनसोक्त भटकंती होत असायची आणि ह्या भटकंतीला घरातून कुठे गेलेला उन्हाळक्या करायला अशा शब्दात पोचपावती मिळायची. ह्याच उन्हाळ छंदातून उन्हाळ ट्रेकरच्या मनसोक्त उन्हाळक्या सुरू झाल्या. त्या आज तगायत चालूच आहेत. आजही असाच एक प्लॅन न केलेला उन्हाळ प्रवास करून पाहायचा आहे. चला तर बघूया हा प्रवास कुठपर्यंत घेऊन जातो. आईची मजा ही अशी असते. तर आता वाट शोधत शोधत आम्ही कुठल्या तरी स्टॉपवरती येऊन थांबलो. आय थिंक हे नागाव आहे. सिद्धिविनायक देवस्थान गणेशाली अळी त्या मंदिरासमोर आता आम्ही नाश्ता करायला थांबलो. हॉटेल सिद्धिविनायक मध्ये. आणि आता मस्तपैकी चहा पिऊन ठरवूया पुढे काय करायचं. असं करूया, असंच शोधत शोधत एक्सप्लोर करत जाऊया जे काय दिसेल ते. काय बोलतो? काय रिस्पॉन्स करा, काय करायचं ते. तुझ्याकडे पर्याय नाहीये, आमच्यावर तुला यायचं आहे. कळलं का? हा तुझी सुटका नाही आता. तू म्हणत असेल मी इथून जातो घरी. शक्य नाही. जेव्हा काही ठरत नाही ना तेव्हाच काहीतरी ठरवायचं. सो फायनली आता असं ठरलंय की वाटेवरती या जे जे पॉइंट्स मिळतील तिथे आपल्याला एक्सप्लोर करायचं. जसे जसे मिळतील तसं. नो रूल, नो मॅप अँड नो प्लॅन. इज दॅट ऑल राईट? सकाळी घरातून निघताना काहीच ठरलं नव्हतं काय करायचं. हळूहळू हळूहळू नंतर लक्षात आलं की काहीतरी करायला पाहिजे. गाडी तर काढली आहे. 3 जण निघालो. पुन्हा ट्रॅकर्सच्या आता आम्ही इथे पोचलो आहोत अलिबागमध्ये नागाव या गावी. अजून आम्ही पुढे 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 पुढेपर्यंत जाणार आणि बघू अजून कशा पद्धतीने हा परिसर एक्सप्लोर करता येईल. चला आता आपण इकडनंच उन्हाळक्या सुरू करूया. एकदा का मनसोक्त भटकायचे ठरवले की मग नवीन वाट, नवीन गाव, नवीन वळणं आणि प्रत्येक वळणावरचा नवा निसर्ग भरभरून अनुभवायचा. कोकणातील उंचच उंच माडा पोफळींच्या बागातून नागमोडी वळणं घेत भर दुपारच्या सूर्यासोबत लपंडाव खेळत खेळत आता आम्ही अलिबागच्या चौल येथे पोहोचतोय. आमच्या भटकंतीच्या पहिल्याच टप्प्यात श्री शंभू महादेवाचे दर्शन व्हावे ही तर चांगलीच सुरुवात म्हणायची. चौलचे हे प्राचीन मंदिर म्हणजे श्री क्षेत्र रामेश्वर.
पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षीयमामृतात्। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षीयमामृतात्। हे प्राचीन शिवमंदिर कधीपासून आहे ह्याचा उल्लेख नाही आहे, परंतु 1741 साली श्रीनिवास दीक्षित बाबा ह्या गृहस्थांनी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यानंतर नानासाहेब पेशवे, मानाजी आंग्रे, विसाजी सरसुभेदार ह्यांनी वेळोवेळी ह्या मंदिराच्या आवारातील बांधकामं करून घेतली. मंदिराच्या बरोबर समोर दगडी पुष्करणी आहे. या दगडी पुष्करणीच्या समोरून हे मंदिर पाहिलं असता एखाद्या चित्राप्रमाणे भासते. इसवी सन 1625 मध्ये इटालियन प्रवासी डेला वेल याच्या वृत्तांतामध्ये या मंदिराचा उल्लेख सापडतो. उन्हाळक्या करताना कोकणामध्ये अशी आम्ही अनेक मंदिरं पाहिली आहेत. ही मंदिरं जशी पुरातन आहे तसं वातावरण सोज्वळ, सात्विक आणि शुद्ध असतं. इथल्या मंगलमय वातावरणात मन अगदी शांत होऊन जातं आणि अशा मंदिरांना आवर्जून तुम्ही एकदा नक्कीच भेट दिली पाहिजे. महाराष्ट्र भूमीत, ह्या शिवभूमीत अशी बरीच मंदिरं आहेत. तुम्हाला ही मंदिरं त्यांची जर माहिती असेल तर आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. त्याचबरोबर तुम्हाला हे मंदिर कसं वाटलं ते सुद्धा आम्हाला आमच्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. उन्हाळ ट्रॅकर्सला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मंदिर आणि चौल परिसर फिरून होईपर्यंत दुपारचे 2 वाजून गेले होते आणि आता पोटात भुकेची कावकावही सुरू झाली आहे. आम्हाला कोणीतरी सांगितलं इथे पूर्ण ब्रह्म नावाची खानावळ आहे आणि अतिशय सुंदर खाणं जेवण मिळतं. पण झाला आता अर्धा तास झालाय, आम्ही शोधतोय हे पूर्ण ब्रह्म नक्की आहे तरी कुठे. हॅलो, तुम्हाला माहिती आहे का पूर्ण ब्रह्म कुठे आहे? थांब जरा, यांना विचारतो. काका, ही पूर्ण ब्रह्म खानावळ कुठे आहे? पुन्हा एकदा पूर्ण ब्रह्माचा शोध चाललेला आहे. ठरवलं तर भेटणार. असं होतं मित्रांनो, प्लॅनिंग नाही केलं ना तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीला सामोरं जावे लागतात. हे पण पूर्ण ब्रह्माचं काय ना लवलेश नाही, आम्ही नुसते भटकतोय. पूर्ण ब्रह्म म्हणणं हे पूर्ण ब्रह्म ठीक आहे, पण ते विचारायला एखादा माणूस तरी इथे पाहिजे. चिट पकडून आहे रस्त्यावरती. आता पूर्ण ब्रह्म खानावळ कुठे आहे? लेफ्ट सांग, राईट वळवू का? स्वतः वळावं लागेल पूर्ण ब्रह्म मध्ये जेवायचं असेल तर. पूर्ण ब्रह्म हॉटेलचा आम्ही कसोशीने शोध घेतोय. गाडी मध्ये मध्ये बंद पडते, सो मागच्या ड्रायव्हरने सांभाळून चालवा. कृपया 30 फुटाचं अंतर ठेवा. चल रहा है, गाडी चल रहा है भाई, भाग रहा है. आपण तिथे पोहोचेपर्यंत मला वाटतं ते खानावळीतलं जेवण संपलेलं असणार. आता नसलं का, पर्यटक ते एका ठिकाणी तरी बोर्ड लिहिलं पाहिजे ना, पूर्ण ब्रह्म 1 किलोमीटर पुढे. ना कसं वाटलं हा प्लॅन तुला? प्लॅन विदाउट प्लॅन नाही, म्हणजे ड्रायव्हर तसा काय वाईट नाही रे, एकदम चांगला आहे. म्हणजे तो कसोशीने प्रयत्न करत असतो, गाडी चांगली चालवतो, काही प्रॉब्लेम नाही. गाडीत बरेच दिवसांचा गाडीला कळत नाही तर क्लच दाबलाय आपण, ब्रेक लावलाय तर बंद का पडायचं म्हणे. माणूस कधी वाईट नसतो रे, माणसाने निर्माण केलेली यंत्रांमध्ये फॉल्ट असतो, लक्षात ठेव कधी पण. माझं तर मत असं आहे की गाडी याला म्हणतात एकमेव पॉझिटिव्ह थिंकिंग. स्वतःहून चालव, स्वतःहून गिअर टाका. आता एवढं डोकं मानवाने लावलेलं आहे, आता त्या गाडीने स्वतःहून चाललं पाहिजे. स्वतःच्या जबाबदारी तिला कळायला नको, तिच्या पण काही जबाबदारी आहेत. आता एवढं पेट्रोल घालतो आम्ही, मेंटेनन्स करतो, टायर मध्ये हवा करतो, फुकटचं सगळं खायला मिळतं ना, मग स्वतः काहीतरी जबाबदारी घे. आम्ही गाडीत बसलो आपोआप चालू. आणि वर गाडीला तर म्हणे आम्ही गाडीला आतमधून थंड ठेवतो, त्याच्यासाठी एसी बसून घेतलाय. हा पूर्ण ब्रह्म मागे गेली, नुसता फिरवतोय ड्रायव्हरची चूक नाही, गाडीला बघितलं बघा पूर्ण ब्रह्म मागे गेलं. हा, ड्रायव्हर काय आपला चालवतोच आहे, त्याला काय आपलं स्टेअरिंग भेटलेलं आहे, क्लच भेटलेला आहे, तो चालवणारच आहे. वळवावं लागेल ना. नाही रे, आता काय गाडीला ठेव इथे, गाडीला काय घंटा करते, आपण मागे जाऊन जेवूया गपचूप. आता महत्वाचं काम करायचं, पूर्ण ब्रह्माचा बोर्ड बघायचा आहे. तिकडे हे स्पीड ब्रेकर येतात ना, तिथे जरा प्रॉब्लेम आहे, गतिरोधक. पुढे लाव, एक काम कर, पुढे काय ते आहे, सावली आहे वाटतं.
अशा प्रकारे पूर्णब्रह्मचा शोध आमचा संपलेला आहे आणि शेवटी बघूया ती खानावळ चालू आहे की नाही. बराच वेळ भटकंती केल्यानंतर पूर्ण ब्रह्म हॉटेल एकदाचे सापडलेच. चौल रेवदंडा रोडवरती माडापोपळीच्या बनामध्ये अगदी रस्त्याच्या कडेला हे हॉटेल आहे. नीटनेटके, स्वच्छ आणि पर्यटकांचे आकर्षण असलेले पूर्णब्रह्म हॉटेल म्हणजे उत्कृष्ट जेवणाची गॅरंटी. उत्कृष्ट जेवण मिळतं रेवदंडा रोडवरील हॉटेल पूर्ण ब्रह्ममध्ये. अतिशय असं आम्ही आता तिथेच जेवलो. व्हेज नॉनव्हेज थाली दोन्ही प्रकारचं सुंदर आणि चांगलं पारंपरिक जेवण इकडे मिळतं. तुम्ही जर ह्या वाटेवरनं म्हणजे रेवदंडा मुरुड ह्या रोडवरनं येत असाल आणि जेवणाचा तुम्हाला आस्वाद घ्यायचा असेल तर ह्या हॉटेलला नक्की भेट द्या. तिथे तुम्हाला उत्कृष्ट प्रकारचं जेवण मिळेल आणि त्याचा तुम्ही आस्वाद घ्या. ही उन्हाळ ट्रेकर तर मला विनंती. हा आहे ना इकडनं राईड गेला ना, आहे ना इकडनं राईड. रेवदंडा किल्ल्याकडे जाऊया आपण, तिकडे जाऊया आज. मित्रांनो, खाण्या जेवणाच्या बाबतीत उन्हाळ ट्रेकर्स आम्ही नेहमी काही पथ्य पाळतो. आम्ही ज्या ठिकाणी ट्रेकिंगला जातो, ज्या गावामध्ये, ज्या देशामध्ये जातो, त्या ठिकाणचं स्थानिक फूड खाणं आम्ही प्रिफर करतो. त्यामागे काही कारण आहे. पहिली गोष्ट, ज्या गावात ज्या ठिकाणी तुम्ही जातात तिथलं चव, तिथलं जेवण बनवायची कला, तिथलं पाणी हे वेगळं असतं. त्यामुळे तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचं जेवण तुम्हाला जेवायला मिळतं. तुम्ही सध्या महाराष्ट्रात जरी फिरलात तरी मटन, चिकन, व्हेज थाळ्यांचे कितीतरी प्रकार तुम्हाला 5-5 मैलावरती चव बदलताना पाहायला मिळते. हीच गोष्ट असते की ज्याच्यासाठी आपण ट्रेकिंग करतो. आम्ही उन्हाळ ट्रॅकर्सच्या माध्यमातून गडकिल्ले फिरतो, वेगवेगळे गाव, वेगवेगळे पर्यटन स्थळं आम्ही फिरतो. त्याच्या मागचा उद्देश एवढाच असतो की तिकडे गेल्यानंतर तिथलं जेवण जेवल्यानंतर तिकडच्या स्थानिक लोकांना एक व्यवसाय मिळतो. तो मिळणं गरजेचं आहे. आपण नेहमीच घरी आपण जेवतो, घरचं जेवण आपण जेवतो. आपण जर तिकडे टिफिन घेऊन गेलो तर फायदा नाही, त्यांच्या व्यवसायाला वाव नाही मिळणार. आपल्याला महाराष्ट्रातल्या पर्यटनाला मोठं करायचं आहे आणि ते मोठं असंच होणार आपण फिरायला गेलो की त्या लोकांसारखं, म्हणजे गाव तसा बेस, त्यांचं जेवण, त्यांनी बनवलेलं उत्कृष्ट स्वादिष्ट जेवण आपण तिथे त्या वातावरणात राहून जेवायचं आणि त्याचा आनंद घ्यायचा आणि आपल्याच पर्यटनाला आपण वाव द्यायचा, मोठं करायचं. मित्रांनो, उन्हाळ ट्रेकरचा हा आपुलकीचा सल्ला नक्कीच तुम्हाला आवडला असेल. याच्यावर तुम्ही अंमल करा आणि आपल्याच हातून आपल्याच पर्यटनाला वाव देण्यासाठी थोडासा खारीचा वाटा उचला. आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला आमचा हा प्रयत्न कसा वाटला. आता आपण पुढच्या वाटेला जाऊया. पुढे आता आपल्याला काय एक्सप्लोर करायला मिळेल, काय पाहायला मिळतं. चौल रेवदंडा बंदराचा इतिहास आपल्याला 2-2.5 हजार वर्ष मागे घेऊन जातो. सातवाहन राजवटीच्या काळातील हे एक आंतरराष्ट्रीय व्यापाराचे बंदर होते. पण आता आपण पाहणार आहोत तो पोर्तुगीजांनी बांधलेला रेवदंड्याचा प्रसिद्ध किल्ला आणि सातखणी बुरुज. 15व्या शतकात या बंदराचे महत्व ओळखून पोर्तुगीजांनी संपूर्ण रेवदंडा गावाभोवतीच तटबंदी घातली आणि किल्ला अधिक मजबूत केला. मित्रांनो, उन्हाळक्या करत करत भर दुपारी आता आपण येऊन पोहोचलो आहोत या वास्तूमध्ये. ही वास्तू आहे पोर्तुगीजांनी बांधलेली रेवदंडा आणि चौल या बंदरावरती वचक बसवण्यासाठी, लक्ष ठेवण्यासाठी बांधलेला हा भुईकोट किल्ला आहे.
पोर्तुगीजांचे इकडे तुम्हाला हे अवशेष सुद्धा दिसत असतील, ह्या इथे असलेल्या पोर्तुगीज काळातल्या तोफा. तसंच आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवणारी बांधलेली ही इमारत, ह्या इमारतीला सातखानी बुरुज असं म्हणतात. मित्रांनो, ह्या सातखानी बुरुजाच्या आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल की हे 7 मजल्याचं आहे आणि 7 मजल्यावरती हे मध्ये मध्ये तुम्हाला जे खाचे दिसत आहेत, हे खाचे पाहिले असता तुमच्या असं लक्षात येईल की ह्या खाच्यांमध्ये लाकडी तुळया टाकून हे मजले होते 7. आणि ह्या 7व्या मजल्यावरनं तुम्हाला समोर तिथे कोर्याचा किल्ला दिसतोय, आजूबाजूला संपूर्ण अरेबियन सी दिसतोय, जो त्यावेळी व्यापारासाठी वापरला जात असे. आणि या साईडला मागच्या बाजूला संपूर्ण रेवदंडा आणि चौल परिसर दिसतोय. या संपूर्ण परिसरावरती वचक बसवण्यासाठी त्यावेळी ह्या बुरुजाचा फार उपयोग होत असे. तसेच तुम्ही जर या भिंतींची जाडी बघाल तर पोर्तुगीजांच्या त्यावेळेच्या स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना तुमच्या लक्षात येईल. ह्या भिंतींची जाडी जर तुम्ही बघाल, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातनं हे चौल रेवदंडा शहराला सुरक्षित करण्यासाठी पोर्तुगीजांनी ह्या शहरात ठिकठिकाणी ह्या अशा प्रकारच्या जाड भिंती बांधून ठेवल्या आहेत, तटबंद्या बांधून ठेवल्या आहेत आणि हे शहर सुरक्षित करण्याचा त्यावेळेला प्रयत्न केलेला. अलग अलग देशों में व्यापार कर सके, तो उनका माल जो आता था वो यहाँ पे रुकता था. तो उनने यहाँ पे निजामशाही थी, उनसे परमिशन ली और ये इतना जो बड़ा फोर्ट बांध दिया. फिर उनको लगा कि उनकी आबादी बढ़ रही है, तो ये पूरा जो रेवदंडा शहर है उनको उनने फोर्टिफाई किया प्रॉपर. और फिर ये जो है सातखानी बुरुज है, इसके ऊपर से वो लोग वॉच करते थे. इट्स लाइक अ वॉच टावर. तो सामने कोरलाई फोर्ट है और यहाँ पे अरेबियन सी है, वहाँ से काफ़ी सारे शिप्स आते थे. हाँ, तो यहाँ से वॉच करते थे. और इस साइड में पूरा आपको रेवदंडा एरिया दिखेगा. और एरिया इज लाइक ये सिटी. हाँ, उस ज़माने में ये सिटी थी. अभी जैसे मुंबई है ना, तो उस ज़माने में ये सिटी थी. हाँ, और बड़ी सिटी थी. तो यहाँ के व्यापारी बहुत सारे लोगों को डोनेशन दिया करते. मतलब अभी जैसे अंबानी वगैरह है ना, तो यहाँ का एक सोनार था, जो सोनार ने अपने मुंबई में जो कानेरी केव्स है ना, हाँ, नहीं नेशनल पार्क में, बोरोली नेशनल में, वहाँ पे उनने डोनेशन दिया है सोने का. तो उतने बड़े व्यापारी लोग यहाँ पे रहते थे. तो ये उस जमाने में एकदम रिच सिटी थी. शेवटी मित्रांनो, कालाय तस्मय नमः. हा इतिहास आपण जपला नाही तर काळ तो नष्ट करणारच आहे. आणि हळूहळू हा नष्ट होणाऱ्या इतिहासाचं हे एक उत्तम उदाहरण आहे. किल्ल्याच्या तटबंदीला वडाच्या मुळांनी घातलेला हा विळखा आहे. आणि हा विळखा दिवसेंदिवस ही तटबंदी तोडून मोडून नष्ट करतोय. उन्हाळ ट्रेकर्सच्या आजवरच्या मोहिमांमध्ये तुम्ही अनेक गडकिल्ले पाहिले.
उन्हाळ ट्रेकर्स ज्या ज्या गडकिल्ल्यांवरती जाते त्या गडकिल्ल्यांचे वैशिष्ट्य, उदाहरणार्थ ते गडकिल्ले नेमके कुठल्या प्रकारात मोडतात, किल्ल्यांवरती कोणी राज्य केलं, तर तिथे नेमका काय इतिहास घडला, हा इतिहास खरा कोणता, खोटा कोणता, त्याबद्दलच्या अफवा कोणत्या, अशा अनेक गोष्टींना उजाळा देते. आमच्या ब्लॉगमधनं आमचा हाच प्रयत्न असतो. उन्हाळ ट्रेकर्सचा उद्देशच मुळात हाच आहे की गडकिल्ल्यांबरोबर मनोरंजन, हसत खेळत गडकिल्ले बघणं, त्यांचा इतिहास जाणून घेणं, आणि आम्ही त्याच पद्धतीने तुमच्यासमोर तो इतिहास प्रत्येक गडकिल्ल्यांचा आणत राहणार. तुम्ही तो आवर्जून बघा आणि उन्हाळ ट्रेकर्सला लाईक करा. उन्हाळ ट्रेकर्सच्या ह्या पुढच्याही मोहिमा इतिहास रोमांचक आणि तुमच्या जीवनशैलीला जे आवश्यक आहे या गडकिल्ल्यांच्या माध्यमातून ते पुरवण्याचं काम उन्हाळ ट्रेकर नक्की करत राहील. आणि इतिहासाच्या पानांना नव्याने उजळणी देण्याचं काम उन्हाळ ट्रेकर्स नेहमी करत राहतील. तर आमचा हा उपक्रम तुम्हाला कसा वाटतोय आणि त्याबद्दल आम्हाला काय इम्प्रूव्हमेंट्स केल्या पाहिजेत ह्याच्याबद्दलचे काही कमेंट्स तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हसत खेळत गडकिल्ले बघण्याचं उन्हाळ ट्रेकर्सचा हा उद्देश तेव्हाच यशस्वी होईल जेव्हा तुम्ही भरभरून लाईक, शेअर आणि सबस्क्राईब कराल. तर त्या बाबतीत कुठेही कमी पडू देऊ नका. चला तर मित्रांनो, आमच्या बरोबर उन्हाळक्या करायला. तर मित्रांनो, उन्हाळ ट्रेकरच्या ह्या अनप्लान उन्हाळक्या करताना आम्हाला अनपेक्षितपणे काहीतरी सापडतं आणि आताही तसंच सापडलेलं आहे. ह्या गोष्टीची आम्ही अपेक्षाच केली नव्हती की असं काही सुंदर अँटिक आम्हाला पाहायला मिळेल. एकेकाळी ह्या बोटीने सागरावरती सत्ता गाजवली असेल, असंख्य वादळांचे अनुभव तिच्या आयुष्य असेल, पण आज तिचं आयुष्य संपलंय आणि ह्या किनाऱ्यावरती कधीपासून ती निश्चित येऊन पडलेली आहे. तिचे अनुभव तिच्या गंजातनं आपल्याला सांगतात की तिच्यापाशी बरीचशी रहस्य असतील जी आपल्याला अजूनही माहित नाहीये. ह्याच रहस्यांचा पाठलाग उन्हाळ ट्रेकर्स नेहमीच करत आलेला आहे. MLV लिमा
हो मित्रांनो, MLV लिमा नावाची ही बोट रेवदंड्याच्या समुद्रकिनारी आज निश्चित पडलेली आहे. काही वर्षापूर्वी समुद्रात बुडाली आणि इंडियन नेव्हीने, इंडियन कस्टमने आणून ती इकडे किनाऱ्याला आणून ठेवलेली आहे. बोटीवरती सगळं गंजलेलं आहे. समुद्राचा आता एक खारे हवा या बोटीला कणकण झिजवत चाललेले आहेत. अजून 4-5 वर्षांनी हे सगळं संपून जाईल. काळ प्रत्येक गोष्टीवरती उत्तर असतो. काळ निर्माणही करतो, काळ नष्टही करतो. काही वर्षांनी ही बोट नष्टही होईल. पण उन्हाळ ट्रेकर्सच्या ब्लॉगच्या माध्यमातून ह्या बोटीच्या सुंदर सुंदर आठवणी तुम्हाला कायमस्वरूपी पाहायला मिळतील. आणि अशाच सुंदर सुंदर गोष्टी आम्ही तुमच्या समोर या ब्लॉगच्या माध्यमातून आणत जाऊ. आयुष्य किती जगलात त्यापेक्षा ते कसे जगलात हे जास्त महत्त्वाचे असते. भोवतालचा निसर्ग दोन्ही हातांनी सौंदर्याची मुक्तपणे उधळण करत असतो. गरज आहे ती फक्त डोळसपणे पाहण्याची, त्याचा मनमुराद आनंद लुटण्याची. मनसोक्त भटकंती करा, भटकंतीच्या माध्यमातून नवनवीन क्षितिजे ढुंडाळा. बघा, जग कितीतरी सुंदर आहे, पॉझिटिव्ह आहे. ही पॉझिटिव्हिटी ज्या क्षणी तुमच्या जीवनात समरस होईल त्या क्षणी तुम्हाला आयुष्य जगण्याची कला समजून येईल. काय करता करता रेवदंड्याच्या समुद्र किनाऱ्यावर आल्यानंतर सहज बालपण आठवलं. काही मुलांना मातीचे किल्ले बनवताना बघितलं. तर त्याला खरोखर वाकडण्यात येते. आयुष्यात कधीतरी वेगळं असं काहीतरी करायचं आणि आपल्या मुलांना सुद्धा असं शिकवा, कारण ह्यातनं तुमच्या बुद्धिमत्तेला चालना मिळते. आजकाल हे सहसा होत नाही, पण हा खेळ खरोखर सुंदर आणि मनाला आल्हाद देणारा. तर मित्रांनो, उन्हाळक्या करत करत एक उन्हाळ दिवस आज आमचा जगून झालेला आहे. आजचा संपूर्ण दिवस उन्हाळक्या करत गेल्या. कुठेतरी वाट चुकलो, कुठेतरी काही नवीन गोष्टी एक्सप्लोर केल्या. या सगळ्या एक्सप्लोर केलेल्या गोष्टी, ह्या सगळ्या नवीन एक्सप्लोर केलेल्या वाटा या ब्लॉगच्या माध्यमातून आज आम्ही तुमच्या समोर आणल्या आहेत. तुम्हाला त्या कसा वाटल्या, आवडल्या की नाही आवडल्या, हा मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. आमचा हा उन्हाळ दिवस जगून झालेला आहे. ह्या प्रकारच्या बरेच उन्हाळ दिवस उन्हाळक्या करत करत आम्ही जगणार आहोत. आमच्या या प्रवासात तुम्ही सहभागी व्हा आणि आमच्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, आमच्या बरोबर उन्हाळक्या करायला.